मी कुकर तापलेला असल्यामुळे बटाटे गॅस बंद करून दोन्ही बघूया सबस्क्राइब करायला विसरू नका. 1966 मध्ये अशोक वैद्य यांनी दादर स्टेशनवर गिरणी कामगारांसाठी पोट भरेल आणि त्याच्या खिशाला परवडेल अशी वडापावची सुरुवात केली. त्यासाठी 23 ऑगस्ट हा वडापाव डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. चला तर मग रेसिपी पाहू. मी बटाटे धुवून कुकरला लावते आहे. एका बटाट्यामध्ये साधारण 2 वडे तयार होत आहे, म्हणून बटाटे तुमच्या अंदाजाने घ्या. 1 चमचा मीठ टाकते जेणेकरून ते रुचकर आणि चविष्ट होतील आणि कुकरचं झाकण लावून घेते. बटाटे लो फ्लेमवरती कुकरमध्ये शिजवायला ठेवले आहे. आता कुकर होईपर्यंत आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. हे सर्व मिक्स करून त्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. पाणी आणि बेसन पीठ हळूहळू मिक्स करूया. मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कसं मिक्स करायचं, जेणेकरून पीठ आणि पाणी नीट मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये असेच वेगळे पिठाचे गोळे राहणार नाही. थोडं थोडं पाणी टाकून पिठाची कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची. हे बघा मी कशी कन्सिस्टन्सी केली आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, अशी मीडियम कन्सिस्टन्सी तयार करून घ्यायची. कुकर झाला आहे. आता मी बटाटे एका प्लेटीत काढून घेत आहे. कुकरमधनं काढलेले बटाटे थंड होऊ देऊया. तोपर्यंत भाजीसाठी ठेचा बनवूया. मी ठेच्यासाठी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या तिखटनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता. त्यात मी 2 मीडियम आकाराचे लसूण चिरून टाकले आहेत. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हे सर्व तुम्ही खलबत्त्यामध्येही करू शकता, पण मला मिक्सरमध्ये करणं सोयीचं वाटतं. आता आपण थोडेसे थंड झालेले बटाटे सोलून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व बटाटे सोलून घेत आहे. जेवढे बटाटे नीट मॅश होतील तेवढी त्याची टिक्की चांगली आहे. मी एक तडका कढई घेऊन त्यात 1 मोठा चमचा तेल टाकलं आहे. 1 चमचा मोहरी टाकली आहे आणि मोहरी थोडी तडतडू द्यायची आहे. त्यानंतर जिरं टाकून जिरं थोडं फुलू द्यायचं आहे. आता मी गॅस बंद करून त्यात वाटलेला ठेचा टाकते, जेणेकरून ठेचा जळणार नाही आणि थोडीशी हळद टाकून मिक्स करून घेते. आता ठेच्याचा तडका मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेऊया. आता त्यात 1 चमचा मीठ, थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. मी आता बटाट्याच्या टिक्क्या बनवून घेणार आहे. टिक्की बनवून घेताना जर ती तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल किंवा तूप असं लावू शकता, जेणेकरून ती चिटकणार नाही. सर्व टिक्क्या करून झाल्या आहेत. आता मी वडे तळण्यासाठी तेल तापवायला ठेवलं आहे. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकते. मीठ टाकण्यामागचं वैज्ञानिक कारण असं की मीठ पदार्थामध्ये असलेल्या पाण्याचा अंश शोषून घेते, त्यामुळे तळला जाणारा पदार्थ जास्त तेल शोषत नाही आणि तो कमी तेलकट बनतो. पहिले मी भिजवलेल्या बेसनाच्या बुंद्या बनवणार आहे. हे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की मी कसं थोडं थोडं बेसन पीठ तेलात टाकते आहे. मी गॅसची फ्लेम मीडियम करून घेतली आहे आणि आता बुंद्या तळताना त्याला चमचा देत मागे पुढे असा चमचा देत राहायचा, जेणेकरून बुंद्या कच्च्या राहणार नाही, त्याचं आतमधलं पीठसुद्धा व्यवस्थित तळून निघेल. बुंद्या तयार झालेल्या आहेत. आता त्या बुंद्यातलं मी तेल सर्व नितरून घेते. मी दाखवलं व्हिडिओमध्ये कसं तेल नितरवते आणि ते टिश्यू पेपरवर काढून घेते. हे बघा बुंद्या किती छान दिसत आहे. या बुंद्याची आता चटणी वाटायची. बुंद्या थंड झाल्यावरती मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या बुंद्या टाकून घेतलेल्या आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. त्यात चवीनुसार मीठ, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. तो ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटल्यास तर तुम्ही टाकू शकता.
1 चमचा जिरं टाकलं आहे. आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेत. हे बघा चटणी किती छान झाली आहे. वडापावसोबत ही चटणी नेहमी दिली जाते. आता आपण हिरवी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकले, थोडासा कढीपत्ता टाकला आहे, 3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, छोटंसं अद्रक टाकलं आहे, चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते, वाटण्यासाठी थोडंसं पाणी टाकते आणि मिक्सरला वाटून घेते. हे बघा तयार झाली हिरवी चटणी जी पावावर लावली जाते. आधी मी मिरच्या तळून घेत आहे. मिरच्या लांबीला मोठ्या असल्यामुळे मी त्याचे 2 तुकडे केले आहेत. आता मी वडे तळण्याची तयारी करते. त्यासाठी वडे मी बेसन पिठात भिजवून घेत आहे. भिजवलेले वडे मी आता तेलात सोडते आहे. तुम्ही जर अनुभवी असाल तर तुम्ही एका वेळी 2 वडेही टाकू शकता. तुम्ही पाहू शकता की वडा हलका लाल झालाय म्हणून तो मी आता पलटवला आहे. येथे मला एक महत्त्वाची टिप नक्की द्यावीशी वाटेल. तुम्ही तळताना थोडंसं तेल टाका आणि त्याच्यात कमी क्वांटिटी छोट्या क्वांटिटीमध्ये तळा, जेणेकरून ते तेल जास्त उरून आपल्याला रियूज करायची गरज पडणार नाही. वडा व्यवस्थित दोन्ही बाजूनी लाल झालेला आहे, म्हणजे तो मस्त तळला गेला आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. मी अशा प्रकारे आता सर्व वडे तळून घेणार आहे. मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. हे बघा वडा किती सॉफ्ट आणि छान झाला आहे. आता आपण वडापाव बनवायला घेऊया, कारण की वडापाव बनवण्यासाठी जे काही लागणार आहे त्याची सगळं तयारी झालेली आहे. आता मी चाकूने पावाचे 2 भाग करते आहे. तुम्ही हाताने देखील करू शकता. आता मी पावावर हिरवी चटणी लावते आहे. मी आता हिरव्या चटणीनंतर त्याच्यावर लाल चटणी टाकते आहे. चटण्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. हे बघा वडापाव तयार झाला. आता हा गरमागरम वडापाव एन्जॉय करूया. तुम्हाला वडापावची स्टोरी आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.